जिथे सत्य तिथे आम्ही. कुर्ला एसआरए रहिवाशांचा आक्रोश. विकासकांकडून फसवणूक, धमक्या आणि भयानक निष्काळजीपणाचे आरोप. तुफान 24/7चे मुख्य संपादक, उद्योग आणि सहकार महाराष्ट्र संघटक शिवसेना, भारतीय लोक सहकार अध्यक्ष, अँटी करप्शन प्रेसिडेंट श्री संदीप बाजीराव भोसले यांनी केली प्रत्यक्ष भेट. मुंबई कुर्ला येथील एसआरए पूर्ण विकास प्रकल्पात राहणाऱ्या नागरिकांना विकासकावर गंभीर आरोप केले आहेत. फसवणूक, जबरदस्ती, स्थानिक गुंडाच्या माध्यमातून धमक्या आणि मूलभूत सुविधा न देण्यासारख्या गंभीर बाबींचा पर्दाफाश झाला आहे. तुफान 24/7 न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री संदीप बाजीराव भोसले यांनी कुर्ला एसआरए परिसराला भेट देऊन रहिवाशांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांचे गंभीर प्रश्न ऐकून घेतले. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार विकासकाने योग्य पुनर्वसनाचे आश्वासन देऊन प्रत्यक्ष निकृष्ट बांधकाम, सुरक्षिततेअभावी धोके आणि अजिबात प्रतिसाद न देणारी व्यवस्था असा स्वरूपाचा गैरव्यवहार केला आहे. अनेक तक्रारी अर्ज आणि निवेदन केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही, अशी नागरिकांची खंत आहे. सबसे धक्कादायक मुद्दा म्हणजे प्रदूषित पिण्याचे पाणी. रहिवाशांना सांगितले की त्याच्या नळातून येणाऱ्या पाण्यात किडे आणि घाण दिसत आहे. आम्हाला शुद्ध पाणीही मिळत नाही, मुलांची प्रकृती बिघडते, पण कोणीही ऐकून घेत नाही, असे एका महिला रहिवाशांनी सांगितले. याशिवाय विकासकांकडून स्थानिक गुंडांना पाठवून रहिवाशांना धमकावणे, पैसे मागणे आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. आम्ही सतत भीतीत जगतोय. प्रश्न विचारला की गुंड येतात. पोलीस आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावरही कारवाई होत नाही, असे आणखी एका रहिवाशाने सांगितले. परिस्थिती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मुख्य संपादक संदीप बाजीराव भोसले यांनी रहिवाशांना आश्वासन दिले की तुफान 24/7 हा प्रश्न ठामपणे मांडून संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवेल. त्यांची परिस्थिती गंभीर आणि अस्वीकार्य असे संबोधले आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी केली. कुर्ला एसआरए रहिवाशांचा विश्वास आहे की माध्यमांच्या हस्तक्षेपामुळे शेवटी तरी प्रशासन, पोलीस आणि संबंधित विभाग या गंभीर समस्यांकडे लक्ष देतील आणि त्यांना न्याय देतील. हा एसआरए विभाग पीएनआर बिल्डर्स, नानजी छेडा, ग्रेस अर्बन कॉर्पोरेशन तसेच इंडियन संत रोहिदास वस्तल्या आणि कोहिनूर सीएचएस चेंबूर ठक्कर बाबा सिग्नल परिसराच्या नागरी प्रकल्प पट्ट्यात येतो. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण पट्ट्यात पुनर्विकासाशी संबंधित अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून नागरिक यामुळे मोठ्या अडचणीत आहेत. तरी प्रशासनाला ही एक विनंती आहे की आपण यामध्ये स्वतः लक्ष घालून पोलीस व एसआरएला सांगून रहिवाशांना न्याय द्यावा, ही एक आपल्यासाठी विनंती.